बजेट सर्वसाधारण या देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी खूप चांगलं बजेट आहे. कारण की हे बजेट येणाऱ्या 47चं म्हणजे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्यानंतर 100 वर्षाची वाटचाल होणार आहे, याची ही खऱ्या अर्थाने वाटचाल आहे. कारण की हे बजेट देताना आज ज्या गोष्टींचा विचार करण्यात आला त्याच्यामध्ये प्रामुख्याने 5 गोष्टी आहेत. त्यामध्ये सगळ्यात प्रथम आरोग्य आहे, शिक्षण आहे, त्याच्यानंतर एक्सपोर्ट, इम्पोर्ट आहे आणि शेतकरी आहे. यामध्ये अनेक दिलासे लोकांना देण्यात आलेले आहे. नोकरदार असो, व्यापारी असो, यांना देखील करामध्ये बरीच सूट दिलेली आहे. ज्या लोकांचं एक पगार 10 लाखापर्यंत, 12 लाखापर्यंत होतं आणि 80,000चं ज्यांना एक कर आकारणी त्यामधनं व्हायची, ती देखील आता बंद होणार आहे. शेतकऱ्यांसाठी जे किसान कार्ड होतं, त्याची मर्यादा देखील 3 लाखापासून 5 लाखापर्यंत करण्यात आली. अशा अनेक गोष्टी या संदर्भात करण्यात आल्या. आपल्या देशाचा सगळ्यात पाठीचा कणा म्हणजे जी कृषी आहे, त्यामध्ये अनेक चांगले धोरणे या संदर्भात आणले गेलेले आहे, ज्यामध्ये डाळींच्या माध्यमातनं, न्यूट्रिशनल पदार्थांच्या माध्यमातनं मॅक्झिमम एक्सपोर्ट हा देश करू शकेल आणि त्या माध्यमातनं देशाचं उत्पन्न वाढवू शकू, यासाठी सगळा प्रयत्न आहे. आपल्याला माहीत असेल, की या पूर्ण बजेटमुळे या देशाला कमीत कमी 1,00,000 कोटीची कुठेतरी तूट होते आहे. याचाच अर्थ काय आहे, की जेव्हा ही तूट होते आहे, तर कुठेतरी 1,00,000 कोटीचा फायदा देखील देशाच्या प्रत्येक नागरिकांना होणार आहे. आपण बघितलं असेल, की कॅन्सरसारख्या असाध्य रोगांना देखील जे आपण म्हणतो की लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आहे, असे 36 कॅन्सरचे ड्रग्ज आणि इतर लाईफ सेव्हिंग ड्रग्जवर पूर्णपणे म्हणजे 100% कराची सूट दिलेली आहे. असे चांगल्या काही काही गोष्टी या बजेटमध्ये आहे. नाही, अजिबात नाही. महागाईला नक्कीच अंकुश लागेल. बघा, जशा सुखसोयी वाढतात, लोकांच्या अपेक्षा वाढतात आणि त्या संदर्भातले गरजा वाढतात. तर कुठे ना कुठे पैसा हा इकॉनॉमीमध्ये फ्लो होतो. त्या इकॉनॉमीमध्ये अनेक लोकं जिवंत होतात. आज जसं ज्या ज्या काही करमाफक ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यामध्ये जी काही कर वाचेल, ते परत मार्केटमध्ये जाईल. त्यामधनं इकॉनॉमी बूस्ट होईल आणि महागाई असं वाटते आहे, पण तुम्ही समजा बघितलं तर तुमच्या प्रॉपर्टीचे देखील रेट वाढलेले आहे. जे तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स होतात त्याचे देखील रेट वाढलेले आहे. तर प्रत्येक पदार्थांचे रेट्स किंवा प्रत्येक कमोडिटीचे रेट्स हे एका वेळोवेळी हे बदलत असतात. त्याला आपण महागाई म्हणणं योग्य होणार.